18व्या शतकात बाजीराव पेशवे यांची बहीण भिऊबाई बारामतीकर यांच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली. भिऊबाईंच्या मृत्यूनंतर इसवी सन 1749 मध्ये नानासाहेब पेशवे आणि भिऊबाईंचे थोरले दीर बाबूजी नाईक बारामतीकर यांनी मुठा नदीच्या काठी शिवराम भट यांच्या जागेत अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिराची बांधणी केली. या मंदिराच्या आवारात आपल्याला महादेवाचे मंदिर तसेच आणखी 4 ते 5 स्वतंत्र मंदिरेही बघायला मिळतील. या मंदिराची बांधणी रंगा भट यांचे नातू पांडुरंग भट यांनी केली. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आणि आज आपण पुण्यातील शनिवार वाड्याजवळ असलेले अमृतेश्वर सिद्धेश्वर हे मंदिर बघणार आहोत. सर्वप्रथम मंदिराच्या आत प्रवेश करताना तुम्हाला अमृतेश्वर सिद्धेश्वर मंदिर समूह असा बोर्ड दिसेल. हे ठिकाण शनिवार वाड्यापासून खाली पुणे महानगरपालिकाकडे जाण्यासाठी जो रोड आहे त्या रोडच्या मध्ये डाव्या बाजूला आहे. आतमध्ये येताच समोर छोट्या कळसाचं मंदिर आणि त्यामध्ये हनुमानाची शेंदूर लिपित मूर्ती आपल्याला दिसते. या हनुमानाच्या मंदिराच्या बाजूलाच उजव्या हाताला थोडं पुढे जाऊन आपल्याला मुख्य श्री अमृतेश्वर मंदिर आणि श्री सिद्धेश्वर मंदिर असे 2 महादेवांचे पिंड असलेले मंदिर दिसतील. तसेच या परिसरात श्रीरामाचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात म्हणजे श्री मयुरेश्वर मंदिरापाशी येताच आपल्याला खूप छान प्रकारचं दगडात बांधलेलं सुंदर मंदिर दिसतं. तसेच या मंदिराच्या परिसरात समोरच आपल्याला नंदी मंडप दिसतो. नंदी मंडपाच्या बाजूलाच काळा चौकोनी दगड आहे. त्यामध्ये काही कोरीव मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. त्यावर ब्रह्म, सूर्य, चंद्र आणि गणपतीच्या कोरीव मूर्त्या आहेत. मयुरेश्वर मंदिरात येताच डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला छोटी गणपतीची कोरीव मूर्ती दिसते आणि वरच्या साईडला अशी मूर्ती आहे जी सांगता येत नाहीये कशाची मूर्ती आहे. आता आपण या मंदिराचं गर्भगृह बघतोय. या गर्भगृहात आपल्याला महादेवाची पिंड दिसत आहे आणि ह्या पिंडाची खूप छान प्रकारे पूजा केलेली आहे. आतमध्ये खूप शांतमय वातावरण आहे आणि ह्या चारी बाजूला आपल्याला दगडाचं नक्षीकाम केलेलं दिसतं.
मंदिराच्या बाहेर येताच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दिसतं आणि त्यासमोरच श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचं मंदिर आहे. त्यावर 18व्या शतकापूर्वीचे चित्राव यांचे श्रीराम मंदिर अशी पाटी दिसते. आतमध्ये येताच आपल्याला काळ्या दगडावर स्थापित केलेली श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची खूप छान प्रकारची मूर्ती बघायला मिळते. मार्च 1769 साली या मूर्तीची स्थापना झाली. तसेच संगमरवरी दगडात या मूर्त्या तयार करण्यात आल्या. राम मंदिराच्या बाहेर येताच आपल्याला उजव्या हाताला श्री सिद्धेश्वर मंदिर दिसतं. याही सिद्धेश्वर मंदिरासमोर आपल्याला नंदी मंडप तसेच नंदी बसलेला दिसतो. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला अशा प्रकारचा मंदिराचा परिसर दिसतो. या मंदिरात समोर डाव्या बाजूला ही गणपतीची शेंदुराची कोरीव मूर्ती बसवली आहे आणि उजव्या बाजूला 2 नाग असलेली नागाची कोरीव मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. सिद्धेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला महादेवाची पिंड आणि बाजूला दगडामध्ये दिवा लावलेला दिसतो. गर्भगृहात महादेवाची पिंड खूप छान प्रकारची सजवलेली दिसते. पिंडीच्या मागेच आपल्याला सूर्यनारायणाची काळ्या दगडात कोरलेली सूर्य रथावर स्वार झालेली मूर्ती दिसते. या मंदिराची उभारणी बाजीराव पेशवे यांची बहीण भिऊबाई बारामतीकर यांच्या कालखंडामध्ये झाली. मंदिर खूप छान प्रकारचं बांधलं आहे आणि खूप जुनं आहे. तरी तुम्ही सर्वांनी या मंदिरास भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर मित्रांनो, भेटूयात आपण अशाच नवीन पुढच्या छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.